प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना डिवचले. मी काही मराठी शिकणार नाही, काय ते करा असं आव्हानच सुशील केडियांनी राज ठाकरे यांना दिले. एक पोस्टमध्ये सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग केले. दरम्यान हिंदीमध्येच प्रश्न विचारा तरच बोलेन अशी केडियांनी माध्यमांशी बोलताना देखील आडमुठेपणाची भूमिका घेतली. हिंदी भाषेचा वाद सुरू असतानाच प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना टॅग करत डिवचणारं ट्विट केलंय. या ट्विटमध्ये केडिया यांनी म्हटलंय, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. गेली 30 वर्ष मुंबईत राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात ते पाहता जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला. केडिया यांच्या पोस्टमुळे राजकीय वादळ उठलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं. आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे. आज जे गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली. कोण केडिया का काय करायचं, तुम्ही त्या ठिकाणी त्याने काय ट्विट केलेलं तर सगळं जगजाहीरच असेल. आता त्याला जर उद्याच्याला भाषाच बोलता येत नसेल मराठी तर तो म्हणणारच ना की मला मराठी काही बोलता येत नाही, तोडकं मोडकं मराठी बोलायचं, हिंदी बोलत असणारं तोडकं मोडकं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याच्या नक्की बोलण्यामागं काय त्याची भूमिका आहे, काय दृष्टिकोन आहे ते बघितलं पाहिजे. परंतु साधारण महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला वाटतं की आमच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तुम्ही राहता तर तुम्हाला मराठी समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. एक कोणतरी केडिया फिड्या नावाचा माणूस येतो आणि तो मराठी माणसाला बोलतो, महाराष्ट्राला बोलतो, हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळवला, लक्षात ठेवा. कळलं का? त्याला ही माणसं ही सुरुवात आहे. ह्यांचा बोलविता धनी कोण आहे हे पहिलं बघितलं पाहिजे. ही हिम्मत आली कुठून हे बघितलं पाहिजे. हा केडिया नाही बोलत आहे, ह्याला कोणतरी सांगितलंय, ह्याच्या मागचा कोण आहे हा शोधला पाहिजे, पहिले लक्षात ठेवा. आणि तुम्ही ना त्याच इतर पक्षांकडे जा आणि त्यांना विचारा, सत्तेत जाऊन जे बसलेत ते, हा जे बोलून महाराष्ट्रात जे एक प्रकारचे आग लावण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? की तो म्हणतोय मी 30 वर्ष महाराष्ट्रात आहे, मराठी बोलणार नाही. केडियासारखे किडे अनेक या महाराष्ट्रात आहेत. मला येत नाही म्हणणं प्रामाणिकपणा होता, पण मी बोलणारच नाही, माझं काय ते करा म्हणणं हा उद्दामपणा आहे. हा उद्दामपणा मुद्दाम केलेला आहे. आणि अशा केडियांबद्दल यांचं मत काय आहे? ज्यांचा आता वेगळ्या पक्षात जाऊनही उदय होतोय त्यांचं मत काय आहे? मला वाटतं की मी मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार, पण जो मराठीमध्ये व्यवहार आणि बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार. आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही. पण जे आमच्या राज्यात राहून आमची भाषा बोलणार नाही, आमच्या या मातृभाषेचा अभिमान आमच्यासोबत त्यांना राहणार नाही, त्यांच्यासोबत मात्र आम्ही व्यवहार करणार नाही. कोण आहेत सुशील केडिया? सुशील केडिया केडियानॉमिक्स नावाची रिसर्च फर्म चालवतात. केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचं सुशील केडिया संस्थापक आहेत.
ही संस्था संपत्ती नियोजन, आर्थिक सल्ले, आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवतात. शेअर बाजारामधील गुंतवणूकदार तज्ज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे. भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचा त्यांचा दावा आहे.